कोळी लोकांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं या एका नव्याच विषयाला हात घालणार आहे। पण त्यांना ससूनडॉकच्या भागातून मुंबईच्या विभागातून आलेल्या मोठमोठ्या बोटी दिसल्या आणि जवळपास अशा 100 बोटी होत्या ज्या फिशिंगसाठी आल्या होत्या आणि खास करून या अशा बोटी आहेत त्यांना महाराष्ट्रात फिशिंग करण्यासाठी अजिबात परवानगी नाहीये। तुम लोग इधर आके बच्चे लेके जाता है ना, दादागिरी हमको करता है क्या? चढ़ाओ मतलब क्या तुम एक साथ इसलिए दादागिरी कर रहे हो क्या? चढ़ाओ 50,000 की जाली जाएगा हमारा, एक जाली कौन देखेगा? नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। मित्रांनो, आज तुम्हाला कोळी लोकांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं या एका नव्याच विषयाला हात घालणार आहे। परवा कामावर असताना आमच्याच अर्नाळा कोळीवाड्यातील एका आमच्या बांधवाचा फोन आला। ते मला वाटतं साधारण 7-8 वाजले असतील आणि त्यांनी काही व्हिडिओज पाठवले मला। म्हणजे अर्नाळा किल्ल्याच्या पाठीमागे साधारण ते 1 ते 2 तासाच्या अंतरावर चांदण्यागवीची मच्छी पकडायला जातात। या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल। आणि मच्छीमारी करत असताना त्यांना ससूनडॉकच्या भागातून मुंबईच्या विभागातून आलेल्या मोठमोठ्या बोटी दिसल्या आणि जवळपास अशा 100 बोटी होत्या ज्या फिशिंगसाठी आल्या होत्या। मित्रांनो, आपला वसई, पालघर, अगदी सिंधुदुर्गापर्यंतचा जो पारंपरिक मच्छीमार आहे तो पारंपरिक पद्धतीनेच मासेमारी करतो। म्हणजे भांग उधाणावर सूर्य म्हणजे तनभरती ओहोटीवर त्याचं गणित असतं आणि ही सगळी जी मासेमारीची प्रोसेस आहे ही पर्यावरणपूरक आहे आणि माशांच्या प्रजननालाही यामुळे वाव मिळतो। तर मित्रांनो, ही जी मासेमारी करणाऱ्या ज्या बोटी होती त्याला पर्सिन नेट असं म्हटलं जातं। आता पर्सिन नेट म्हणजे काय? पर्स म्हणजे बटवा, जो आपण पॉकेटाला आपण पर्स म्हणतो। मग त्या बटव्याच्या आकाराचं जे मोठं जाळं असतं त्याला पर्सिन नेट असं म्हटलं जातं। मग ह्यामध्ये काय असते? एक मोठी बोट असते आणि एक माशांचा मोठा थवा त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्यावर एक छोटी बोट सोडून एका जाळ्याचा टोक मोठ्या बोटीवर ठेवून त्या माशांना वेढा घातला जातो आणि साधारण 2 ते 3-4 किलोमीटरच्या परिघात जेवढी छोटी मोठी मच्छी येईल ती त्या जाळ्यात येते। आणि मित्रांनो, फक्त त्यांनी 1 दिवसच मासेमारी केली आणि हे आमचे रोजचे पारंपरिक मासेमारी आहेत त्यांची जाळी त्या दिवसापासून रिकामी झालेली आहेत मित्रांनो। आणि खास करून या अशा बोटी आहेत त्यांना महाराष्ट्रात फिशिंग करण्यासाठी अजिबात परवानगी नाहीये। धनदांडग्यांचे आशीर्वाद असतील, कुणाचे आशीर्वाद असतील माहिती नाहीये। पण मित्रांनो, ह्या व्हिडिओत आमच्या कोळी बांधवांना म्हणजे अगदी त्यांच्या गावातच परप्रांतीय जे खलाशी आहेत ते दादागिरी करतात आणि आम्ही मोठ्या बोटी तुमच्या छोट्या बोटीवर चालू आणि बुडवून टाकू, हे तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून बघाच। क्या हो रहा? दादागिरी कर रहा है तो? हाँ, इधर आके दादागिरी कर रहा है तो एक दादागिरी कर रहा है तो तुम लोग इधर आके बच्चे लेके जाता है ना, दादागिरी हमको करता है क्या? चढ़ाओ मतलब क्या तुम एक साथ इसलिए दादागिरी कर रहे हो क्या? चढ़ाओ बोट ऊपर चढ़ाओ। तुम्हें तुमको समझता है क्या? हमारा पेट नहीं है क्या? इधर से मच्छी लेके जाता है तो क्या इधर तुमको अलाउड थोड़ी है? तेरा पेट है मतलब इधर अलाउड है क्या तुमको? हमारी जाली किधर है? इधर अलाउड है क्या? बाहर जाओ ना, इधर क्या कर रहे हो तुम? हाँ, आगे जाओ। इधर क्यों? नजदीक क्यों आता है? ये हमारा इलाका है, ये हमारे नजदीक का इलाका है। आपको मालूम है क्या इधर? हाँ, हम नहीं जाते, हम इधर ही मरते, हम नहीं जाते उधर जाने का। ये क्या दादागिरी कर रहा है? इतना एक साथ बोला दादागिरी कर रहा है तुम? हाँ, काय 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 करणार तू? तुला समजते का क्या? क्या मतलब मच क्या? हाँ, क्या दादागिरी कर रहा? क्या कर रहा थे? तो बोला था कर रहा तू? हाँ, एक भी नहीं बोट मिलेगा इधर। नहीं, एक साथ देते तो बोट दादागिरी कर रहा तू? एक भी बोट नहीं मिलेगा इधर साला। 5 मिनट में एक भी बोट नहीं दिखेगा, देख कभी साला 5 मिनट। तुम्हाला समजते का नाही? इथे असं दादागिरी करतात नाही, मी दादागिरी करतात ते आम्हाला पोट नाही का? तुम्हाला ते पोट आहे हिंदी ऐकू रहे हो तुम्ही कौन? क्या करेगा? हमारा साथ जे जाली लगाया, हमारा लगाया उधर। तेव्हा कोण ना होतं तुम्ही काही येईल का तुमचं? हा, जाणार इथे यायचं ना इथे। हाँ, अरे जाली उधर ऊपर जाएगा, जाली पर जाली आ गया। हाँ, कुछ 50,000 की जाली जाएगा हमारा, एक जाली कौन देखेगा? देखिए तरी अंगावर
नंबर उड़ा ना बोटा निकलो ये क्या है? कोस्टल वे, सीलिंग, भारताची हर एक क्षेत्रात प्रगती होत आहेत आणि एक मातब्बर देश म्हणून भारताचं जगामध्ये नाव होत आहे आणि आम्हालाही अभिमानास्पद आहे मित्रांनो. पण हे सगळं होत असताना एक भूमिपुत्र म्हणून एक कळकळ आहे मित्रांनो की कोळीवाडे मला वाटतं आता हरवत चालले. म्हणजे एक जमिनीवर मान्य होतं, पण ज्या मायबाप दर्या राजाच्या साहाय्याने आमचा हा कोळी बांधव उदरनिर्वाह करतो, तो समुद्र पण त्यांच्यापासून हिरावून घेतला जातोय की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. म्हणजे अगदी सिंधुदुर्गापासून डहाणूपर्यंत हीच परिस्थिती आहे मित्रांनो. सगळा विकास सगळा मान्य आहे, पण इथला भूमिपुत्र आणि त्याचे उद्योगधंदे नष्ट झाले तर विनाश अटळ आहे हे महाभारतामध्ये व्यासांनी सांगून ठेवलेले आहे मित्रांनो. त्या निसर्गावर तुम्ही किती अत्याचार करणार आहेत. म्हणजे हा पारंपरिक मच्छीमार टिकवायचा असेल किंवा इथला भूमिपुत्र टिकवायचा असेल तर काय करावं लागेल हे तुम्हीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो. आजचा व्हिडिओ आणि परसिसी नेट विषयी माहिती कशी वाटली आणि परप्रांतीय खलाशांची मुजोरी म्हणजे शब्दच नाहीये माझ्याकडे. तुमच्या प्रतिक्रियामधून तुमच्या भावनांना मोकळी वाट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या कोलियाचं बोलिया YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.